भाई किती पण शहरातले गणपती पहा, पण जोपर्यंत गावचा गणपती पाहत नाही ना तोपर्यंत गणपती बाप्पा आलेत असं वाटतच नाही. तसं पाहायला गेले ना कॉलेजला काही सुट्टी नाही, पण म्हणलं बाप्पांसाठी 2 दिवस कॉलेज बुडवलेलं चालतं म्हणून कॉम्प्रोमाइज केलं आणि गावाला निघाले. भाई साहेब लिटरली बसमध्ये एवढी गर्दी होती ना, उभं राहायला पण जागा नव्हती, पण एका काकूंनी मला बसायला जागा दिली. मी स्टँडवरती पोहोचले आणि गेस वॉट, आज दी पण येणार होती. मग दीदीची वाट पाहत स्टँडवरती बसले, कारण की तिला पण आहे ना पुण्यावरतून काही बस वेळेत भेटल्या नाही. एक तर आहे ना बस पण कमी आहेत आणि त्यातल्या त्यात गर्दी बसले एवढी भयंकर आहे ना की जागा सुद्धा भेटत नाही. एवढ्या वेळीची वाट पाहिली ना म्हणून इथे ती 2 चॉकलेट घेऊन आली होती. त्यातलं पण एक चॉकलेट तिनेच लंपास केलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो वडापाव खायला, कारण की सकाळपासून दोघी पण निघलो होतो. जाम भूक लागली होती दोघींना पण. एक वडापाव संपला, दुसऱ्या वडापावची वाट पाहतो आम्ही. आमच्या बाळाचं पोट काही भरलेलं नाही. कृष्ण पोरगी एका वडापाव सोबत 2 पाव भेटले. इथं आहे ना एका वडापाववरती 1 पाव फ्री भेटला होता. नाही भाई साहेब, आम्ही काय थांबणार नाही. किती पण गरम असू द्या, तोंड पार भाजू द्या, पण गरमागरम वडापाव खाल्ल्याशिवाय काय आम्ही राहणार नाही. अत्याचार चाललंय माझ्यावर. हॅलो, बिचारा तोंड करायला लावलंय. फायनली बंधुरायाचं आगमन झालं. तो आम्हाला घ्यायला आला होता. आम्ही दोघी पण घरी गेलो. सगळं व्यवस्थित चालू असलेलं कसं देखवण बरं, काही ना काही उद्योग करायचा आणि भांडणं करायचे. इथे यांनी बसल्या बसले एवढे भयंकर युद्ध छेडलं होतं ना, आणि ह्या दोघांचे भांडण ना रस्त्यावरती चालू झाले. आमच्यात ना भांडणांच्या बाबतीत ना लहान मोठा असं काही भेदभाव नसतो. आणि घरी आल्यावरती ना परत दोघंच सोबत फिरायला निघून गेले, कारण आमच्यातले भांडण ना 5 मिनिटाच्या वरती काही चालती नाही. आता ही ना नवीन टेक्निक आहे आमच्याकडे नारळ फोडायची. मस्तपैकी नारळ फोडून दिले, कारण की आज गणपती बाप्पांसाठी ना मोदक बनवायचे होते. आता बाप्पांचे ना 2च दिवस राहिलेत आपल्याकडं, म्हणून सुंदर असं ताट पण तयार केलं आणि डब्बा भरून मोदक केले होते. आणि आम्ही दोघींनी ना सेम कुर्ती घातली होती. आणि हे आहेत आमच्या मायाचे गणपती बाप्पा. आता गावाकडचं डेकोरेशन आहे ना असल्या लाईट शिवाय आणि झेंडूंच्या माळांशिवाय ना अधुरच असतं. नजरहाटी आणि दुर्घटना घटी म्हणतात ना, म्हणजे फोटोज आणि व्हिडिओ क्लिक करायच्या नादात ना समय माग याचं लक्षच नाही राहिलं आणि केसच जळून गेले. एवढं होऊन पण आमची काही जिरली नाही, त्याच्यामुळे आम्ही परत फोटो काढायला लागलो. किती पण शहरात गेला आणि किती पण मोठं झालं ना, गावचे संस्कार विसरायचे नाही. अशा आईचे रूल फॉलो करत आहे ना सगळ्या आज्यांमध्ये उभे राहून मी पण आज आरती केली. आरती झाल्यावरती ना मोदक वाटायचं काम होतं माझ्याकडं, आणि त्याचा माझ्या बहिणीने ना पुरेपूर फायदा करून घेतला. कसा तो पहा. एकच दिलाय मला, 2च दिले मला. हा खायचं सोडून ना आम्हाला काहीच काम येत नाही. मोदक झाला का लाडू, लाडू झाला का मोदक. आता गाव म्हणलं की 2च गोष्टी येतात, एक म्हणजे एकी आणि दुसरी म्हणजे जुन्या परंपरा. त्यामुळे अशा जुन्या परंपरा फॉलो करत ना सगळे सोबत येऊन बाप्पांसमोर पंक्ती धरून जेवण करतात. सगळ्यांना वाढून झाल्यावरती ना आम्ही 2घी जणी जेवण करायला बसलो होतो. आणि आजच्या दिवसाचा शेवट आहे ना खूप दिवसांनंतर सगळ्यांसोबत एकत्र बसून जेवण करून केला. आजसाठी हे उडं राहिलेलं गप्पा पुढच्या व्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.